नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि मी फिरण्यासाठी निघालो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला फिरता फिरता जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो। तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे, आपल्याला काय भेटतं काय नाही ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या साईडला पहा तुम्ही, कावळ्यांचा एकदम मस्त असा गोंगाट चालू आहे मित्रांनो। आणि नेमकं काय झालेलं आहे इकडं ते आपल्याला सांगता येणार नाही। हे पहा तुम्ही, हे कावळे जे आहेत ते इथं बसले आहेत मित्रांनो। हे पहा, एवढे कावळे इथं बसलेले आहेत। तर काय करतात काय नाही ते आपल्याला माहीत नाही। त्याच्यानंतर इथं ही शेती आहे, शेतकऱ्यांनी इकडे शेती केलेली आहे आणि हे तुम्हाला दिसत असतील। तिथं काय आहे, ही बोर आहे, तिथं खूप पाणी चालू आहे मित्रांनो। हे पाहू शकता तुम्ही, खूप पाणी बोरला आहे आणि हे वाहून जातं, इतकं पाणी लागलेलं आहे। तर हे तुम्हाला दिसत असेल, एवढं पाणी वाहून जाते। आणि इथं पहिलं जांभीचं झाड होतं, म्हणजे पेरूचं झाड, ते आता तोडलेलं आहे इथं। आणि ह्या बाजूला तुम्हाला मी दाखवतो, ह्या बाजूला जो आहे तो ओहळ आहे मित्रांनो। एक मोठी झरी, आमच्याकडे झरी म्हणतात, आणि याच्यापेक्षा झरीपेक्षा थोडा मोठा असतं त्याला ओहळ म्हणतात। तर ही झरीच आहे, पण मग कामावरल्या भागामध्ये याला काय म्हणतात, ओहळ। आणि त्याच्यानंतर तिकडच्या पण बाजूला तुम्हाला दिसत असतील, ह्या तांबोटी लावलेल्या आहेत। आणि हे बोरीचं झाड आहे मित्रांनो। आता ते बोरीला पण आता हे पाहू शकता तुम्ही, फुलं आहेत, ते फुलं लागलेलं आहेत। आता त्याच्यानंतर फुलांचे फळामध्ये रूपांतर होईल, म्हणजे बोरं लागतील ह्या फुलांना। त्याच्यानंतर खूप मोठे बोरं येतील त्याला। आणि हा झरा जो आहे तो मस्त खळखळ असा वाहतो। तर तुम्हाला हा दिसत असेल, एकदम नितळ पाणी वाहते इथं। आणि ह्या ओहळाला आम्ही रात्रीच्या वेळेस खेकडे पण धरायला येतो। इकडे खूप म्हणजे खूपच असे खेकडी असतात, मोठमोठल्या काळेल्या खेकडी असतात। तर हे खूप मोठं ओहळ आहे। तिकडं जिकडं तुम्हाला जंगल दिसत आहे त्यालाच खूप वरती ओहळ आहे, हे खूप मोठा झरा आहे। आणि इकडे मित्रांनो तुम्हाला ह्या दिसत असतील, ह्या मुंग्या ज्या आहेत त्या खूप मला चावलेल्या आहेत। तर ह्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही, ह्या मुंग्या खूप मला चावल्या, त्याच्यावरच मी इथं पाय दिला होता मित्रांनो, आणि खूप चावा घेतला, म्हणजे खूप आग उडलेली आहे मला। हे पाहू शकता, खूप बारीक बारीक मुंग्या आहेत। आणि ह्या मुंग्या ज्या आहेत त्यांचा चावा एकदम कडक असतो आणि खूप आग उडते मित्रांनो। आणि त्याच्यानंतर इकडे कावळ्यांचा बाजार भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता। का ते काव काव करतात ते तर सांगता येणार नाही, पण मग खूप काव काव त्यांची उडलेली आहे। मस्तपैकी ऐटीत संध्याकाळच्या वेळेला बसलेले आहेत। आणि इकडच्या साईडला तुम्हाला मक्का दिसत असेल, हा मक्का आहे हा, आणि त्याच्यानंतर तो पुढे, हो। तर ह्या मक्यामध्ये त्या दिवशी बिबट्या निघालेला होता, खूप मोठा, म्हणजे मोठा होताच, पण ह्याच वेळेला संध्याकाळच्याच वेळेला बिबट्या निघालेला होता आणि आम्हाला दिसलेला पण होता त्या सडकेवरती। तर इथून निघाला आणि इथून तो बिबट्या असा ह्या साईडला गेला आणि तिकडून ह्या साईडला गेला। इकडून एक रस्ता आहे आणि तिकडेच पुढे गेला त्या बंगल्याच्या तिकडे, आणि तिथे त्या साईडला रस्ता आहे, तिथं बिबट्या होता आणि त्या रस्त्यालाच आम्हाला बिबट्या दिसला मित्रांनो। तर खूप आता बिबटे पण झालेले आहेत। आणि याच्या पण मुंग्या चावल्या, माझ्या पण मुंग्या चावल्या आणि खूप कडाडून चावल्या, खूप आग उडलेली, आतापर्यंत आग उडलेली आहे मित्रांनो। आणि हे वातावरण तुम्हाला कसं दिसतं कमेंटमध्ये नक्की सांगा। संध्याकाळच्या वेळेचं हे वातावरण आहे, 6 वाजेचं वातावरण। तर मित्रांनो, असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ
खूप आवडतात आणि शहरातल्या माणसांना पण गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर खूप असे छान छान व्हिडिओ कन्सिस्टन्सीनुसार येतात, म्हणजे 2 दिवसाआड आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे येतातच. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला खूप काही गावाकडचे मस्त मस्त ब्लॉग पाहायला भेटतील आपल्या चॅनलवर. त्याच्यानंतर आपल्या ब्लॉग्समध्ये आज एवढंच सांगायचं आहे आणि तुम्हाला जे काही दावलं ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.